भालेकर हायस्कूल अण्णाभाऊ साठे पुतळ्यालगत पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्याला 100 वर्षापूर्वीची मोठी झाडे आज महानगरपालिकेने नेस्तनाबूत केली. रस्त्याच्या अतिशय कडेला असलेली ही झाडे महानगरपालिकेने कशासाठी तोडली हे समजायला मार्ग नाही. जवळपास या रस्त्याची पुढे 80 झाडे तोडण्याच्या मार्गावर आहेत. सुप्रीम कोर्टाने एकही झाड तोडण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असताना महापालिका कोणालाही जुमानायला तयार नाही. झाडे कशासाठी तोडली तर बांधकाम विभागाने शिफारस केली म्हणून तोडली असे उद्यान विभाग सांगते. उद्यान विभागाने शहानिशा केली होती का? बांधकाम विभागाने कोणत्या कामासाठी ही झाडे तोडण्याची शिफारस केली? ती लहान झाडे होती का की फक्त एक झाड मोठे होण्यासाठी जवळपास 70 ते 80 वर्षाचा कालावधी लागतो आणि जवळपास एवढा काळपर्यंत त्या झाडाने त्या शहराला प्राणवायू दिलेला आहे. आज त्या झाडांचाच महानगरपालिकेने प्राण घेतलेला आहे, जीव घेतलेला आहे. सलग 5 ते 6 पिढ्या ज्या झाडाने आपल्याला प्राणवायू दिला ते झाड अतिशय निर्दयपणे महानगरपालिकेने कुऱ्हाडीचे घाव घालून तोडलेले आहे, त्याचा खून केला आहे आणि हे अतिशय वेदनादायी आहे. नाशिककरांसाठी ही धोक्याची सूचना आहे. पुढच्या पिढीला हे अतिशय त्रासदायक होणार आहे. आज असलेले 40चे तापमान पुढच्या वेळेला किती असेल हे सांगता येत नाही. निसर्गाशी चाललेले हे खेळणं अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही. किंबहुना ही झाडे तोडणे फक्त ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी चाललेले आहे असे आमचे मत आहे. विज्ञान युगामध्ये ही झाडे वाचवता येणे शक्य होतं आणि ती वाचवून रस्ता रुंदीकरण किंवा इतर कामेसुद्धा करता येतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याप्रमाणे परदेशात आणि अनेक शहरात अशा पद्धतीने कामे होतात. पण नाशिक शहरात याच्या उलट मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल चालू असून संपूर्ण गाव शहरे खड्ड्यात टाकण्याचं काम विकासाच्या नावावर अधिकारी करत आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले ठेकेदारांसाठीचे हे निर्णय हे शहरासाठी आणि शहराच्या विकासासाठी अतिशय चुकीचे आहेत. आज खरे तर लोकप्रतिनिधींनी याबाबत हे थांबवायला हवे होते. महापौर, उपमहापौर यांना ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे. तथापि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीच्या विरोधात लोकप्रतिनिधी बोलत नाहीत ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. माझ्या शहरात आज हुकुमशाही पद्धतीने ठेकेदारांना आणि टक्केवारीसाठी काम चाललेलं आहे आणि शहराच्या विकासाच्या नावावर शहर ओसाड वाळवंट करून भकास करण्याचा कार्यक्रम प्रशासन करत आहे. याचा आम्ही नाशिककर धिक्कार करतो आणि निषेध करतो आहोत. ताबडतोब हे प्रकार थांबवावेत आणि शहराचा प्राणवायू हिरावून घेऊ नये अशी मागणी करीत आहोत. कधी नोटीस काढायची, हेरिंग घ्यायची, निकाली काढायची हा जो जुमला महापालिकेने चालवलेला आहे आणि कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, खरं तर हेच कायद्याचे उल्लंघन आहे आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करत आहोत, धिक्कार करत आहोत. याबाबतीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि सर्व सदस्यांनी हे शहर वाचवावे. नाशिककर याबाबत मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत असा इशारा या निमित्ताने देत आहोत. राजेंद्र बागुल, काँग्रेस पक्षनेता.